नमस्कार, हिंदुस्तान पोस्टमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो। धर्मरक्षक श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्या जयंतीनिमित्त आज भव्य अशी शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती आणि या शोभायात्रेमध्ये नवीनचंद्र बांदिवडेकर सर सुद्धा आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, धर्मरक्षक भागोजी शेठ कीर यांच्या या जयंतीनिमित्त शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती। काय या शोभायात्रेचा उद्देश होता, काय हेतू होता, काय सांगाल? हिंदू धर्मरक्षक भागोजी शेठ कीर हे जे देशासाठी त्यांनी काम केलं, हिंदू धर्मासाठी काम केलं, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचं योगदान झालंय आणि एवढं सगळं योगदान देऊन ते अलिप्त राहिले, म्हणजे त्या कुठल्या प्रसिद्धीत आले नाहीत। आज ज्या भूमीत आपण उभे आहोत, हा 9 एकरचा भूखंड, जशी कोरोनाची महामारी आलेली आणि आपल्याला आपण पाहिलं की हजारोनी लोक मरत होती एका टायमाला आणि हजारोनी प्रेत जाळावी लागत होती। पण आजची मुंबई आणि तेव्हाची मुंबई, म्हणजे प्लेगची जेव्हा साथ आली 1921 का 21ला प्लेग साथ आली होती, त्यावेळेला तुम्ही पाहिलं असाल तेव्हा पण अशीच परिस्थिती निर्माण झाली आणि शेकडोनी लोक मरत आणि तेव्हा स्मशानभूमी फक्त एकच होती। तर ही 9 एकरचा भूखंड घेऊन दान करण्यामागचं उद्दिष्टच मुळात भागोजींचं होतं की शेकडोनी प्रेत झाली तर शेकडो प्रेत जाळता येतील, त्यांचे सोपस्कार असतात हिंदू धर्माप्रमाणे ते करता येतील। मग जेव्हा हे धर्मसंकट जेव्हा ओढवलं गेलं, कारण हिंदूंची प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याकडे जागा नव्हती आणि तेव्हा ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद किंवा साथ मिळत नव्हता, म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती। आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये भागोजींनी स्वखर्चाने हा भूखंड 9 एकरचा भूखंड घेतला। नाही तर विचार करा, एक 9 एकरचा भूखंड स्मशानभूमीसाठी का घ्यायला लागेल? त्यांचा हेतू किती चांगला होता, किती शुद्ध होता, हिंदूंसाठी केवढं मोठं काम केलं, म्हणून ते हिंदू धर्मरक्षक आहेत। त्याशिवाय त्यांनी अनेक कामं केली आहेत। आता माझ्यासोबत रत्नागिरीचे तालुका अध्यक्ष आणि आमच्या अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजू कीर आहेत, ते सुद्धा आता कालच तिकडनं कार्यक्रम करून आले। तिकडे अन्न भागोजींनी जे सहभोजन आणि सहभजन असं जे 1931 पासून 1944 पर्यंत केलं, ते हयात असेपर्यंत, त्याच्यानंतर आपण 4 वर्ष झाली आपण तो सुरू केलाय तिकडे। ते राजू कीर ते हँडल करतात। मी माझ्या मते तुम्ही राजूंचं पण थोडंसं मत घ्यावं या बाबतीत। सर, भागोजी शेठ कीर यांची माहिती तरुणांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवणं आज का गरजेचं आहे? काय काळाची गरज आहे असं आपल्याला वाटतंय? बघा, आत्ताच्या या जमान्यामध्ये आपल्या मुलगा जो आहे, आईने समजा आपल्याला मोबाईल दिला नाही, महागडा मोबाईल दिला नाही, किंवा वडिलांनी समजा महागडी गाडी दिली नाही, तर मुलं आई वडिलांवर रागवतात, वेळप्रसंगी घर सोडतात, आत्महत्या पण करतात। परंतु 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये भागोजी शेठ कीरांचं चरित्र जर त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आलं तर कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आपल्या आई वडिलांनी जरी आपल्यासाठी काही ठेवलं नसलं तरी आपण आपल्या हिमतीवर आणि कष्टाने आपण जे काही करू ते त्याचं राष्ट्रासाठी आपण योगदान देऊ आणि आदर्श नागरिक या माध्यमातून घडतील। आणि म्हणून भागोजी शेठ कीरांचा धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला पाहिजे। आम्ही 2017 मध्ये अशा पद्धतीचं निवेदन आम्ही पाठ्यपुस्तक मंडळाला दिलेलं आहे। आता काल सुद्धा आम्ही पुण्यामध्ये बालभारतीला आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी आलो आहे। भागोजी शेठ कीर यांच्यासारखं दातृत्व, यांच्यासारखं कर्तृत्व ह्या भारत देशामध्ये आज तक झालं नाही। आधुनिकरण म्हणून म्हटलं जातं, परंतु मी म्हणेन आधुनिकरण म्हणण्यापेक्षा कर्णाने जे दान दिलं ते इंद्राने त्यांना कपटीपणाने त्यांचं कवचकुंडल काढून घेतले आणि त्यांनी ती दिली। परंतु भागोजी शेठ कीरनी आपली जी सगळी संपत्ती ज्या हाताने कमवली ती कोणीही न मागता त्यांनी ती सर्व मानवतेसाठी अर्पण केली। अशा पद्धतीचं दान देणारा हा पृथ्वी तलावरचा, ह्या भारतातला आणि ह्या महाराष्ट्रातला हा एकमेव महामानव आहे। आणि म्हणूनच त्यांचं कार्य हे अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे प्रत्येक भारतीयाचं नागरिकाचं काम आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत, रत्नागिरीच्या स्मशानभूमीपासून ह्या मुंबईच्या दादरच्या स्मशानभूमीपासून, हिंदू महासभेच्या दिल्लीच्या इमारत फंडापासून पैसे देणारे आणि ते हिंदू धर्माचं काम करणारे हे दानशूर भक्तिभूषण श्रीमान भागोजी शेठ कीर होते। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे कार्य केलं त्या सगळ्या कार्याला त्यांचा मोठा हातभार होता। रत्नागिरीमध्ये हिंदूंना कुठल्याही स्पृश्य अस्पृश्याला एकत्र आणणं हे फार मोठं काम होतं, जिकरीचं काम होतं। त्यावेळेला भारतामधली फार मोठी संस्थानं होती जी अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश देऊ शकली नव्हती, परंतु भागोजी शेठ कीरनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ह्या स्पृश्य अस्पृश्य एक भेदभाव मिटवत
सावरकरांच्या विनंतीवरून पतित पावन मंदिरमध्ये सहभोजन घडवले आणि अस्पृश्यांच्या हस्ते मूर्तीपूजा घडवली आणि हा देशामध्ये देशाच्या क्रांतीमध्ये फार मोठा इतिहास घडला आणि त्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले आणि स्वातंत्र्याचा लढा हा सर्व स्पृश्य अस्पृश्यता आणि भारतीय बांधवांनी एकत्र लढून आपल्या देशाचा लढा तीव्र केला आणि 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. या हिंदूंच्या रक्षणासाठी भागोजी शेटकीर यांनी केलेली क्रांती ही अभूतपूर्व आहे आणि त्याची आठवण आज त्यांचा जन्मसुद्धा महाशिवरात्रीचा आणि त्यांचं निधनसुद्धा महाशिवरात्रीचं अशा या मंगल मुहूर्तावर आज भागोजी शेटकीरांचं स्मरण करण्यासाठी संपूर्ण कोकणातून आणि मुंबईमधून भंडारी बांधव आणि इतर सर्व समाजांचे 18 पगड 12 बलुतेदार आणि हिंदू समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. बांदिवडेकर सर, मुंबईमध्ये भंडारी समाजाचं भवन उभारण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न सुरू होते. या कामाला कितपत यश आलेलं आहे, काय सांगा? भवनासाठी जागा ही गेल्या वर्षी अलॉट झाली आहे. मागच्या टर्ममध्ये जेव्हा मिनिस्ट्रीमध्ये दीपक केसरकर साहेब होते, आता ते आमदार आहेत, मिनिस्टर नाहीत, त्यांनी विशेष आमच्या मागणीचं दखल घेतली आणि भागोजींबद्दल त्यांना बरीचशी माहिती असल्यामुळे त्यांनी ते मुख्यमंत्री शिंदेंकडे त्यावेळेला मागणी करून ती आमचं म्हणणं जे होतं ते पुढे नेलं आणि त्यावेळेला आम्हाला एक स्मशानभूमीच्याच समोरचा जो प्लॉट आहे तो 400 स्क्वेअर मीटरचा प्लॉट देण्यात आलेला आहे. आता तो अजूनही त्याच्यावरती काही काम झालेलं नाही आहे. त्याचबरोबर 20 कोटी रुपयाची तरतूदसुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्यावेळेला BMCच्याच फंडातनं म्हणजे बॉम्बे म्युन्सिपालिटी कॉर्पोरेशनच्याच फंडातनं तो बांधून ते आम्हाला हँडओव्हर करणार असा तो आमचा त्यांच्याबरोबर हे झालेला आहे, प्रस्ताव झालेला आहे. तर त्यासाठी पुढे अजूनही आमचे प्रयत्न चालू आहेत आणि काही मीटिंग्स चालल्या आहेत BMC ऑफिशियल्स बरोबर. तर ते पुढे लवकरच त्याच्यासाठी जे करावं लागेल ते सगळं आम्ही करणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की येत्या वर्षातच तिथे भवनाच्या कामाला सुरुवात होईल आणि भागोजींचं स्मारक, यशस्वी स्मारक तिथे उभं होईल असा आमचा विश्वास आहे.